नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि श्री प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 16व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. राधू नेहमी पडूनच असे. तिचं खाणं पिणं सुद्धा पडल्याच होत असे. माताजीच तिला जेवू घालीत. तिच्या मान अभिमानाला आणि वेणेपणाला तर सुमारच नव्हता. तोंडातला घास ती चक्क माताजींच्या अंगावर थुंकत असे. तरीही माताजी रागवत नसत. मोठ्या प्रेमाने तिची समजूत घालून त्या तिला 2 घास भरवत. कधीकधी माताजींचं मन या सगळ्या प्रकाराला अगदी विटून जाई. तथापि त्या निमूटपणे सगळं काही करत असत. एके दिवशी त्या राधूला जेवायला घालत होत्या. राधूने तोंडात घास घेतला आणि तो माताजींच्या अंगावर थुंकून टाकला. माताजींना चीड आली. जवळ उभ्या असलेल्या सेविकेला त्या म्हणाल्या, "पाहिलेच बेटी, अगं हे शरीर म्हणजे देवशरीर आहे समज. आता त्याने किती अत्याचार सहन करावेत. भगवान नसून सामान्य मानव असेल तर तो काय हे सारं सहन करू शकतो? या लोकांनी मला पार भाजून काढलं आहे. ठाकूरांच्या कृपेने ह्या वेळेला एकदा राधू बरी झाली की पुन्हा मी या भानगडीत पडणार नाही. राम राम. लक्षात ठेव बेटी, मी आहे तोवर कोणालाही माझं खरं स्वरूप कळणार नाही. मी गेल्यावर सगळ्यांना समजेल." राधूला मुलगा झाल्यानंतर जवळजवळ 2.5 महिन्यांनी 23 जुलै 1919 रोजी माताजी राधू वगैरे मंडळींसह जयराम वाटीला आल्या. राधू अंथरुणाला खिळूनच होती. तिला धड उभंही राहता येत नसे. इकडे तिकडे जायचं झाल्यास तिला रांगतच जावं लागे. त्यात आणखी तिने आफू खायला सुरुवात केली. सारा काळ ती आपली पडून राहायची. त्यामुळे माताजींच्या कष्टांना पारच नव्हता. बनूच्या लालनपालनाचा भार माताजींनी स्वेच्छेने आपल्या शिरावर घेतला. त्याच्यावर त्यांचा किती जीव होता. कौसल्याच्या तोंडचं गीत गाऊन त्या सकाळी बनूला जागवत, "उठो लालजी भोर भयू, सुरनर मुनी हितकारी, स्नान करो दान देहू, गो गजकनक सुपारी." अशा प्रकारे मायेचा बुरखा घेऊन माताजींनी आपलं खरं स्वरूप लोकांच्या नजरेला पडून दिलं नव्हतं. त्या परम प्रकृतीने आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्वतःला लीला रहस्यातच दडवून ठेवलं. त्यामुळे सर्वांना त्या अगम्य अपारच राहिल्या. परंतु कधीकधी त्या आपलं स्वरूप प्रगट देखील करत. माताजींच्या जीवन नाटकाच्या शेवटच्या अंकातील दैवी अभिव्यक्तीचा अभिनय जसा विस्मयकारक आहे तसाच तो नेहमी ध्यानात ठेवण्याजोगा आहे. एके दिवशी रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला स्वयंपाकीण बाई येऊन म्हणाल्या, "कुत्रा शिवला आहे तेव्हा स्नान करून येते." माताजी म्हणाल्या, "एवढ्या रात्री स्नान नको करूस, हातपाय धुवून कपडे बदल की झालं." पण बाईंना काही ते पटेना. त्या म्हणाल्या, "तेवढ्याने काय होणार?" माताजी म्हणाल्या, "तर मग गंगाजल शिंपडून घे." तरीही बाईचं समाधान झालं नाही. असं पाहून माताजी शेवटी म्हणाल्या, "ठीक आहे, मला स्पर्श कर की झालं." आत्ता कुठे बाईचे डोळे उघडले आणि त्यांना उमज पडला. जयरामवाटी इथे आल्यावर थोड्याच दिवसात माताजींना मधून ताप येऊ लागला. त्यांना मलेरियाने घेरलं. जास्त त्रास झाला की त्या खाटेवर पडून असत. जरा बरं वाटलं की त्या उठून कामाला लागत. भक्तांच्या आणि नातेवाईकांच्या सेवाकार्यात मग्न होत. थोडाफार ताप त्या खुशाल अंगावर काढीत. कोणाला कळूही देत नसत. सेवकांना सुद्धा उगीच काळजी नको वाटायला म्हणून पत्ता लागू देत नसत. दीक्षार्थी भक्तांचं येणं जाणं चालूच असे आणि अशा स्थितीतही त्या कोणाला विनमुख जाऊ देत नसत. ताप उतरला की आधी दीक्षा देणं, मग खाणं पिणं. कोणी जर त्याबद्दल काही म्हटलं तर त्या म्हणत, "अरे, किती दूरहून अंतःकरणाच्या तळमळीने हे लोक आले आहेत. यांना का तसंच ताटकळत ठेवायचं?" दीक्षा देण्याच्या कार्यात सेवकांनी बाधा आणू नये म्हणून त्या कित्येक वेळा प्रकृती बिघडल्याचा कोणाला पत्ताही लागू देत नसत. माताजींच्या तब्येतीच्या दृष्टीने त्यांचं जयरामवाटीला राहणं मुळीच इष्ट नव्हतं. पण इलाज नव्हता. कारण राधू त्यावेळी इतकी अशक्त झाली होती की तिला धड उभंही राहता येत नसे. राधूसाठी माताजींना जयरामवाटीला राहणं भाग होतं. माताजी राधूला घेऊन जेव्हा कोवालपाड्याला राहत होत्या तेव्हाची गोष्ट आहे. एक दिवस कोण जाणे कुठून एक वेडा आला आणि बाहेर उभं राहून गडबड करू लागला. त्याचे वेडाचार पाहून माताजी म्हणाल्या, "वा वा, इथे तर वेड्यांचा बाजारच भरला आहे. आम्ही इथे आलो आहोत ना, म्हणूनच जगातले सगळे वेडे आता इथे येऊ लागले आहेत. राधू वेडी, तिची आई वेडी आणि त्या सगळ्यांचा मिळून माझा संसार चालू आहे." स्मशान निवासिनी रुद्राणीच्या डाकिनी योगिनीच ना सहचारी असतात. माताजी थोडा वेळ स्तब्ध राहिल्या. मग त्या स्वतःशीच एका भजनातील खालील अर्थाच्या ओळी म्हणू लागल्या, "घरी येईल चंडी, ऐकेन किती चंडी, येतील कित्येक दंडी योगी जटाधारी."
राधूचा नवरा मन्मथ हा देखील तेव्हा जयराम वाटीला होता. एक दिवस राधूच्या वेड्या आईच्या म्हणजे सुरबालेच्या मनाने का कोण जाणे असं घेतलं की आपला जावाई मन्मथ बेपत्ता झाला आहे. तिने पुष्कळ शोधलं पण तिला मन्मथ दिसला नाही. शेवटी ती तलावावर गेली आणि पाण्यात बुड्या मारून आपल्या जावयाला शोधू लागली. पुन्हा तिच्या मनात विचार आला, त्याचा काय नेम? नंदेनेच म्हणजे माताजींनीच काहीतरी केलं असेल. ही कल्पना मनात शिरताच ती ओलेतीच धावत धावत आली आणि माताजींच्या चरणाशी येऊन धाडकन तिने अंग टाकलं. व्याकुळ होऊन रडत रडत ती म्हणाली, वंश, माझा जावई तलावात बुडला, आता कसं होईल? वेडीच्या रडण्याने घाबरून जाऊन माताजींनी सगळ्यांना हाक मारून म्हटलं, अरे लवकर इकडे या, ही वेडी पहा काय म्हणते आहे. त्यावर एक सेवक म्हणाला, मन्मथ तर वाण्याच्या दुकानावर पत्ते खेळत बसला आहे, आत्ताच मी पाहिलं. तरी देखील माताजी म्हणाल्या, धावत जा आणि त्याला बोलवून आणा. लगेच मन्मथला उपस्थित करण्यात आलं. त्याला पाहून वेडी अगदी चकित झाली आणि रागाने काही बाई बडबडत निघून गेली. अशा वातावरणात महामाया स्वरूप माताजी राहत होत्या आणि आपला मायाविलास दाखवत होत्या. कलकत्त्यापासून राधूने जे अंथरूण धरलं होतं ते तसंच होतं. उठण्याचं नाव देखील ती घेत नव्हती. कोणी म्हणत ती शारीरिक विकृती आहे, कोणी म्हणत ती मानसिक विकृती आहे, तर कोणी हे सर्व ढोंग समजत. राधू बसल्या बसल्या फरफटत चालत असे. बाळणपणानंतर 6 महिने होईत ती असंच चालत होती. त्यात तिने आपूची सवय लावून घेतली होती. तिला रोज आपू हवी असे. इकडे तापामुळे माताजींचं शरीर दिवसेंदिवस खंगत चाललं होतं. त्यात आणखी हे राधूचे अनन्वित प्रकार. राधू आपूची मात्रा वाढवू इच्छित होती आणि माताजी कमी करायला सांगत होत्या. यावरून त्यांचं अनेक वेळा वाद होत. एके दिवशी सकाळी माताजी भाजी चिरत बसल्या होत्या. तेवढ्यात फरफटत राधू तिथे आली. राधू का आली ते माताजींनी ओळखलं. त्या म्हणाल्या, राधे, हे काय? उठून उभी राहा बघू. आता तुला सांभाळणं मला शक्य नाही. तुझ्यामुळे माझ्या धर्मकर्माला फाटा मिळतो आणि इतका खर्च करायला मी पैसा कुठून आणू? वास्तविक साध्या शब्दात माताजी बोलल्या होत्या, पण तेवढ्याने राधूचा पारा चढला. समोरच्या टोपलीतून तिने एक वांग उचललं आणि माताजींच्या पाठीत मारलं. ते पाठीत बसताच माताजी पुढे झुकल्या आणि मारल्या जागी चांगली सूज आली. श्री रामकृष्णांच्या फोटोकडे पाहून माताजी हात जोडून म्हणाल्या, ठाकूर, तिचा अपराध मनावर घेऊ नका, ती अजून लहान आहे. असं म्हणून त्यांनी आपल्या पायाची धूळ राधूच्या कपाळाला लावली आणि म्हटलं, राधे, अगं या देहाला ठाकूरांनी कधी शब्दांनी सुद्धा दुखवलं नाही आणि तू त्याला इतका त्रास देतेस. तुला काय वाटलं माझी योग्यता काय आहे? तुम्हा लोकांना घेऊन बसले आहे म्हणून तुम्हाला काय समजतेस? एकदा सांग बघू. मग राधू रडू लागली आणि माताजी पुढे म्हणाल्या, राधे, अगं मी जर रागवले तर त्रिभुवनात तुला कुठेही आश्रय मिळणार नाही. ठाकूर, हिचे अपराध मनावर घेऊ नका. त्रिलोक पूजित श्री शारदा देवींची मर्त्य लोकातील लीला ही अशी चालली होती. माताजींची भाची नलिनी ही देखील अशीच लहान सहान गोष्टीवरून रुसाय फोगायची. नाना प्रकारे ती माताजींना त्रास देत असे. एक दिवस रागारागाने ती सगळा दिवस उपाशी राहिली. माताजीने येऊन तिला पुष्कळ समजावलं, पण काही एक उपयोग झाला नाही. शेवटी गंभीर स्वरात त्या म्हणाल्या, मी आपली नुसती तुझी आत्या आहे असं समजू नको. मला वाटेल तेव्हा मी हा देह सोडून जाऊ शकते. नाना प्रकारे आपल्या मायेचं जाळं पसरून योगमाया श्री शारदा देवींच्या मनाला अडकवून ठेवीत होती. तसं जर झालं नसतं तर श्री रामकृष्णांचं एक प्रधान असं अवतार कार्य अपूर्णच राहिलं असतं. अनेक हृदय तीर्थांना श्री रामकृष्ण देवांचा पुण्यस्पर्श होऊ शकला नव्हता. त्यात सर्व स्थानी माताजी आपली कृपादृष्टी वळवीत आणि श्री रामकृष्णांनी दिलेले सिद्ध मंत्र देत. मुक्तीच्या अमृत सरोवरात त्या सर्वांना मुक्तिस्नान घालत होत्या. शाश्वत ज्योतीच्या प्रभेने शेकडो अज्ञान तमसाच्छन्य हृदयांना त्या अलौकित करत होत्या. त्यांच्या एका शिष्याची संसार दुःखाने फार कठीण स्थिती झाली होती. तो जसा काही नुसता होरपळून निघत होता. त्याच्या मनात विचार आला, माताजींची मजवर कृपा असूनही माझी दुःख आणि कष्ट का बरं कमी होत नाहीत? हृदयातील जळत्या वेदनानिशी तो एकदा माताजींजवळ आला आणि रडत रडत आपली कहाणी सांगू लागला. माताजींनी शांतपणे त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. नंतर अभय देऊन त्याला म्हणाल्या, एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, माझ्याजवळ तुम्ही आलात म्हणजे संकटाशी तुम्हाला सामना द्यावा लागणार नाही असं समजू नका. संकटे तर येतीलच, पण ती राहणार नाहीत. पायाखालून पाणी वाहून जावं तशी ती नाहीशी होतील. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी माताजींना भक्ताकडून आलेली पत्र वाचून दाखवण्यात येत होती. त्या अगदी एकाग्र चित्ताने डोळे मिटून पत्रातील मजकूर ऐकत होत्या. मधून त्या हात जोडून प्रार्थना करत होत्या. ठाकूर यांचं इहलोकी आणि परलोकी कल्याण होऊ द्या.
त्यांच्या मुखातून किती तळमळीचे शब्द बाहेर पडत होते. सगळी पत्र वाचून झाल्यावर त्या म्हणाल्या, सांसारिक दुःख, कष्ट, शोक, ताप, पैशाची चणचण ह्याविषयीच हे लोक लिहितात आणि त्यासाठीच त्यांना संरक्षण हवं असतं. ईश्वर प्राप्तीची काही त्यांना अशी कळकळ वाटत नाही. मी ठाकूरांना म्हणते, ठाकूर, इह परलोकी यांचं तुम्हीच रक्षण करा. मी आई आहे, मी आणखी काय करणार? किती लोक ईश्वर प्राप्तीची खरी तळमळ बाळगतात, किती लोक त्यासाठी व्याकुळ होतात, दाखवायला मोठी भक्ती दाखवतात, पण थोडीशी भोग्य वस्तू मिळाली की संतुष्ट होतात आणि म्हणतात, आहा, केवढी प्रभूची दया ही. प्रकरण 17. ज्या ठिकाणी माताजी राहत असत ते स्थान म्हणजे भक्तांना पुण्यपीठ आणि बालकांना प्रेमळ घरटं वाटत असे. 13 डिसेंबर इसवी सन 1919 रोजी माताजींची जन्मतिथी येत होती. माताजी त्यावेळी जयरामवाटी इथे होत्या. जन्मतिथीनिमित्त त्यांच्या चरणांची पूजा करण्यासाठी नाना प्रकारची पूजाद्रव्य आणि अन्य साहित्य घेऊन भक्तजन जयरामवाटीत गोळा होऊ लागले. माताजींची प्रकृती तितकी चांगली नव्हती, म्हणून त्यांनी त्या दिवशी गरम पाण्याने आपलं सगळं अंग पुसून काढलं आणि स्वामी शारदानंदांनी पाठवलेली नवीन वस्त्र परिधान करून श्री ठाकूरांची पूजा केली. त्यानंतर भक्तांनी पुष्पमालादींनी त्यांना सजवलं आणि त्यांच्या चरणी कुसुमांजली अर्पण केल्या. माताजींनी सगळ्यांना अंतःकरणापासून आशीर्वाद दिले. भक्तांव्यतिरिक्त गावातील अनेक लोकांनी त्या दिवशी तिथे प्रसाद ग्रहण केला. दिवसभर खूप ताण पडल्यामुळे संध्याकाळी माताजींना ताप चढला. गावातील वैद्याचं औषध सुरू झालं. ताप मध्येच थोडासा उतरायचा आणि पुन्हा चढायचा. असं एकसारखं कित्येक दिवस चालल्याने त्या फार अशक्त झाल्या. ह्याच काळात बरेच दीक्षार्थी दूरदूरहून मोठी आशा बाळगून येत. माताजींनी कधीही कोणाला निराश केलं नाही. सेवकांच्या नको म्हणण्याचा काही एक उपयोग होत नसे. त्यांनी जणू मुक्ती देण्यासाठीच कंबर कसली होती. गावातील औषधाने काही गुण येत नाहीसं पाहून त्यांच्या प्रकृतीसंबंधी सगळी हकीकत स्वामी शारदानंदांना कळवण्यात आली. पण त्यावेळी श्री रामकृष्ण संघाच्या काही विशेष कार्यासाठी ते काशीला गेले होते. शारदानंद तिथे नसताना कलकत्त्याला जाणं माताजींना पसंत नव्हतं. काशीहून परत आल्यावर अन्य आवश्यक कार्यासाठी शारदानंदांना भुवनेश्वरला जावं लागलं. तिथून कलकत्त्याला येताच त्यांनी माताजींना बाग बाजारातील उद्बोधन मठात आणण्याची व्यवस्था केली. माताजींनीही ते मान्य केलं. 24 फेब्रुवारी 1920 रोजी निघायचं असं ठरलं. निघण्याच्या 2 दिवस आधी माताजी हळूहळू चालत सिंहवाहिनी देवीच्या मंदिरात गेल्या. देवीला त्यांनी प्रणाम केला. त्या कायमचा निरोप घ्यायला गेल्या होत्या का कोण जाणे. परत आल्यावर त्यांना इतका थकवा आला की त्या अगदी घामाघूम होऊन गेल्या. निघायच्या दिवशी सकाळी घरानिकडच्या तलावावर जाऊन त्या हात तोंड धुवून आल्या. त्या इतक्या अशक्त झाल्या होत्या की घेरी येऊन तलावाच्या घाटावरच पडल्या. सुदैव म्हणायचं की पाण्यात पडल्या नाहीत. सकाळी श्री रामकृष्ण देवांची पूजा इत्यादी आटपून त्यांनी प्रवासाची तयारी केली. तोपर्यंत त्यांच्या घरी गावातील बरीच स्त्री पुरुष मंडळी जमा झाली होती. सगळ्यांनी डोळ्यात पाणी आणून म्हटलं, बऱ्या होऊन लवकर परत या, आम्हाला विसरू नका. माताजी एवढंच म्हणाल्या, जशी ठाकूरांची इच्छा असेल तसं सगळं होईल, तुम्हाला का मी कधी विसरू शकते. इतकं बोलून श्री रामकृष्ण देवांचा नित्यपूजेचा फोटो कपड्यात गुंडाळून त्यांनी पैटीत ठेवला आणि प्रणाम करून त्या उभ्या राहिल्या. त्यावेळेला माताजींनी अवश्य येईन, लवकर येईन असं नेहमीप्रमाणे काही म्हटलं नाही. आता श्री रामकृष्णदेव काया होते आणि त्यांची छाया असलेल्या माताजी पूर्णपणे त्यांच्या ठायी विलीन झाल्या होत्या. मर्त्य लोकातील आपल्या लीलाभूमीचा, जयरामवाटीचा त्या कायमचा निरोप घेत आहेत असं त्यांच्या प्रत्येक वागण्यातून स्पष्ट प्रतीत होत होतं. नेहमीप्रमाणे त्यावेळी देखील गावाच्या सीमेपर्यंत त्या हळूहळू पायी चालल्या आणि मग पालखीत बसल्या. गावातून जाताना त्यांनी गावातील मंदिराच्या दिशेने हात जोडून प्रणाम केले. अगदी अंतःकरणापासून त्या सगळ्या गावाचा निरोप घेत होत्या, जशी काही त्यांची तंद्रीच लागली होती. पालखीत बसल्यावर एका सेवकाला त्यांनी आपली वापरलेली पांघरायची चादर दिली आणि म्हटलं, हरी, ही ठेव तुझ्याजवळ. आपली पार्थिव स्मृती म्हणून त्यांनी ती चादर त्याला दिली आणि अलौकिक स्वरूपात त्या निरंतर त्याच्या हृदयात विराजमान झाल्या. वाटेत शिहड इथे शांतीनाथ नामक शिवाच्या मंदिराजवळ पालखी थांबवण्यात आली. माताजींनी देवाची पूजा मानली. अनेक मुलं तिथे गोळा झाली. माताजींनी त्या सगळ्यांना प्रसाद दिला आणि स्वतः देखील थोडासा घेतला. त्यावेळी त्या ध्यानमग्न असल्यासारख्या दिसत होत्या. जवळजवळ 11 वाजता माताजी कोवालपाड्याला पोचल्या. थोड्या वेळाने त्यांनी सामान तपासून पाहिलं, तो त्यात मच्छरदाणी आढळली नाही. त्यावर त्या म्हणाल्या, सगळेच अपशकुन होत आहेत. मार्गात एखादी वस्तू हरवणं हे त्या भागात अशुभ सूचक मानलं जातं. त्याच दिवशी संध्याकाळी माताजींच्या सहचरी आणि राधू इत्यादी मंडळी 5 बैलगाड्यात बसून विष्णुपूरला गेली.
माताजी त्या रात्री कोवालपाड्यातच राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री रामकृष्ण देवांची पूजा वगैरे आटपून त्या पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झाल्या. सेवक जेव्हा जगदंबा आश्रमाजवळ गेला तेव्हा त्याच्या कानावर शब्द आले. माताजी ठाकूरांना म्हणत होत्या, उठावे आता, निघायची वेळ झाली. मग त्यांनी ठाकूरांचा फोटो वस्त्रात गुंडाळून पेटीत ठेवला. सेवकाला पाहून त्या म्हणाल्या, आलास? इतका उशीर का केलास? ऊन होईल. या प्रवासासाठी हे फूल घे. असं म्हणून त्यांनी एक निर्माल्य उचलून कपाळाला लावलं आणि ते सेवकाच्या हाती देत त्या म्हणाल्या, धोत्राच्या सोग्यात बांधून घे. आश्रमवासियांचा निरोप घेऊन माताजी पालखीत बसल्या. एक आश्रमवासी खालीमान घालून पालखीजवळ उभा होता. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. ते पाहून माताजी म्हणाल्या, बेटा शरद आहेत. त्यांचं हे बोलणं ऐकून सर्वजण चकित झाले, कारण तसा काही विषय तिथे निघालाच नव्हता. कोतलपूर ते विष्णुपूर या मार्गात मध्ये बरंच दाट अरण्य लागतं. त्या रस्त्यावर भर दिवसासुद्धा दरोडेखोरांची भीती असे. माताजी आणि त्यांची भाची माकू अशा दोघीजणी 2 पालख्यातून चालल्या होत्या. पालख्यांजवळून सेवकांची सायकल चालली होती. तथापि माताजींनी त्याला अगदी जवळ राहण्याविषयी बजावलं. सेवकांनी भोयांच्या प्रमुखाला माताजींना वाटत असलेल्या भीतीबद्दल सांगितलं. त्यावर तो म्हणाला, भिण्याचं काही कारण नाही. आम्ही इतके भोई आहोत. आम्हा प्रत्येकाजवळ एक मजबूत लाठी आहे. सगळ्या लाठ्या पालखीखाली ठेवल्या आहेत. 2 वाजण्याच्या सुमाराला माताजी निर्विघ्नपणे विष्णुपूरला भक्त सुरेश्वर बाबूंच्या घरी पोचल्या. विष्णुपूरला एक दिवस विश्रांती घेऊन 27 फेब्रुवारी 1920 रोजी रात्री माताजी सगळ्या मंडळींसह कलकत्त्याला येऊन पोचल्या. त्यांची अवस्था पाहून गोलापमा आदी भक्त स्त्रियांच्या हृदयात सर्र झालं. त्यांच्या तोंडून तळमळून शब्द बाहेर पडले, तुम्ही लोकांनी माताजींची काय ही दशा केली? त्यांची प्रकृती इतकी ढासळली असेल अशी आम्हाला मुळीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी स्वामी शारदानंदांनी अतिशय तत्परतेने माताजींची प्रकृती तपासण्याची व्यवस्था केली. एका मागोमाग होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक सर्व पद्धतीने प्रकृती तपासण्यात आली. कलकत्त्याच्या नामवंत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषध सुरू झालं. पथ्यपाणी, सेवा शुश्रूषा सगळी व्यवस्था अगदी चोख होती. पूर्वीच्या दुखण्यातून त्या जशा बऱ्या झाल्या तशा ह्याही वेळी त्या हळूहळू बऱ्या होतील या आशेने सेवक आणि सेविका सगळेजण मोठ्या चिकाटीने अविश्रांत सेवा करत होते. माताजींना कलकत्ता येऊन 13-14 दिवस झाले. आतापर्यंत होमिओपॅथिक औषध चालू होतं, पण काहीच गुण दिसेना. म्हणून मग आयुर्वेदिक औषध सुरू केलं. ते औषध सुरू केल्यावर ताप थोडा कमी झाला. ते पाहून सगळ्यांची अंतःकरणं आशेने प्रफुल्ल झाली. माताजींची प्रकृती या खेपेला विशेष बिघडलेली असल्यामुळे भक्तांना दर्शन देणं आदी कार्यक्रम बंद होते. तथापि मध्येच थोडं बरं वाटलं की त्या दिवशी त्या सगळ्यांना दर्शन आणि आशीर्वाद देत. 2-3 त्यांनी दीक्षा देखील दिली. या बाबतीत त्या कोणाचाही ऐकत नसत. एके दिवशी संध्याकाळी एक भक्त स्त्री माताजींच्या दर्शनाला आली. माताजींचा तिच्यावर फार लोभ असे. तिने केलेली सेवाही त्यांना आवडत असे. ती येताच माताजी तिला म्हणाल्या, बेटा जरा हात दे बघू, म्हणजे मी उठते. सारखा ताप येऊन येऊन शरीर अगदी अशक्त झालं आहे. तिचा हात धरून माताजी मोठ्या कष्टाने उठून उभ्या राहिल्या. जवळच्या स्नानगृहात त्यांना जायचं होतं. हळूहळू त्या दारापाशी पोचल्या. तिथे किंचित थपकून त्या म्हणाल्या, अरे ही काठी कोणी इथे ठेवली आहे? गेले काही दिवस माझ्या मनात हाच विचार घोळतो आहे. एखादी काठी मिळाली तर बरं होईल. काठी टेकत टेकत मला जरा हिंडता फिरता येईल. ठाकूरांनी पहा कसं माझ्या इच्छेप्रमाणे जमवून आणलं. त्यांनी ती काठी हातात घेऊन पाहिली. मग हसत हसत म्हणाल्या, ही कोण विसरून गेला आहे म्हणून मी सगळ्यांना विचारलं, पण कोणी काही सांगू शकला नाही. माताजींना एकसारखा ताप येतच होता. शरीर म्हणजे काय नुसतं हाडांचा सापळा राहिला होता. त्यांचे ते रोड रक्तहीन फिक्कट शरीर पाहून सगळ्यांचे डोळे पाण्याने भरून येत. परंतु त्या मात्र सगळं शांतपणे सहन करत होत्या. त्यांच्या रूपाने जणू मूर्तिमंत सहिष्णुताच अवतरली होती. त्या नेहमी प्रफुल्ल चित्त असत. कोणालाही ते आपल्या कष्टांचा पत्ता लागू देत नसत. माताजींना होणारा त्रास पाहून एका ब्रह्मचारी शिष्याच्या मनात विचार आला, आईचं आजारपण माझ्या शरीरात प्रविष्ट झालं तर किती चांगलं होईल. आई बऱ्या झाल्या तर कितीतरी लोकांचं कल्याण होईल. तसा निश्चय करून त्याने आपलं हृदगत माताजींजवळ प्रकट केलं. आई, किती त्रास होतो आहे तुम्हाला. तुम्ही तुमचं आजारपण मला देऊन टाका. ते ऐकताच माताजी एकदम दचकल्या आणि म्हणाल्या, बेटा काय हे बोलतोस? आई का कधी आपलं दुखणं मुलाला देऊ शकेल? मुलाचे हाल पाहून तर आईला अधिकच त्रास होईल. बेटा घाबरू नकोस. ठाकूरांची इच्छा असेल तर मी या दुखण्यातून सुद्धा उठेन. माताजी शांतपणे सगळं सहन करत होत्या. सेवकगण एकांतात अश्रू ढाळीत होते. तिळातिळाने माताजींचे शरीर नष्ट होत आहे असं पाहून बालकांची हृदय विदीर्ण होत होती. एक दिवस संन्यासी शिष्याने
आपसात विचार केला की ह्यावेळी माताजींची प्रकृती सुधारली म्हणजे मग त्यांना दीक्षा देण्याचं कार्य करू द्यायचं नाही. सगळ्या लोकांच्या पापाचा भार घेतल्यामुळेच त्यांना एवढं दुःख भोगावं लागत आहे. माताजींनी त्यांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. मग थोडंसं हसून त्या म्हणाल्या, आणि काय रे, मग ह्या वेळेला ठाकूरांचं आगमन नुसतं रसगुल्ले खाण्याकरताच झालं होतं की काय? यावर आता कोण काय बोलणार? सगळे चूप बसले. त्यांचे चेहरे उतरले. जगदंबेने कृपेमुळेच देह धारण केला होता. कृपावश होऊन जीवोद्धार कार्य घेतलं होतं आणि कृपावंत झाल्यामुळेच स्वेच्छेने त्या सगळी दुःख आपल्या शिरावर धारण करत होत्या. आणि काय सांगावं, त्या अनंत दुःख भोगातच त्या महान शांती, असीम तृप्ती आणि निर्मल आनंद अनुभवत होत्या. यस्मिन स्थितो न दुःखेनं गुरुना अपि विचारले, असंच माताजींचं जीवन होतं. माताजी एकदा जयरामवाटी इथे असताना एके दिवशी सकाळी 7-8 वाजण्याच्या सुमाराला 3 भक्त दीक्षा घेण्यासाठी तिथे आले. त्यांनी त्याविषयी स्वामी ब्रह्मानंदांचं पत्र आणलं होतं. माताजींना ते पत्र वाचून दाखवण्यात आलं. भक्त प्रणाम करायला पुढे झाले. माताजींनी आपले पाय आवरून घेतले. सांधे धरल्यापासून त्या नेहमी पाय पसरूनच बसत असत. भक्त मंडळी नमस्कार करायला आली तरीसुद्धा त्यांचे पाय पसरलेलेच असत. ते तिघे भक्त प्रणाम करून बाहेर गेल्यावर त्या अतिशय करुण स्वरात म्हणाल्या, शेवटी राखालने माझ्याकरता हेच का पाठवलं? मुलं परदेशी गेली म्हणजे ती आईकडे किती चांगल्या चांगल्या गोष्टी पाठवतात आणि राखालने माझ्याकडे हे पाठवलं. ह्या भक्तांना दीक्षा द्यायला त्या काही तयार झाल्या नाहीत. त्यांनी त्यांना बेलूर मठात परत जायला सांगितलं. ते भक्त पुन्हा माताजींजवळ आले आणि आपल्याला दीक्षा द्यावी म्हणून फार कळवळून विनवू लागले. परंतु माताजी राजी झाल्या नाहीत. ते बाहेर गेल्यावर त्या श्री रामकृष्णांना म्हणाल्या, ठाकूर, काल कोणी दीक्षार्थी न आल्यामुळे माझा दिवस व्यर्थ जाऊ नये म्हणून मी तुमची प्रार्थना केली, तर तुम्ही काय ह्या लोकांना आणलं? नंतर बराच विचार करून त्यांनी शेवटी त्या भक्तांना दीक्षा द्यायचं ठरवलं. त्या म्हणाल्या, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत ठाकूर मला तुमचं कार्य करायलाच हवं. त्या भक्तांना दीक्षा मिळाली. ह्या घटनेनंतर थोड्याच दिवसांची गोष्ट. बेलूर मठात दुसऱ्या मजल्यावर गंगेकडील वरंड्यात स्वामी ब्रह्मानंद, स्वामी प्रेमानंद, स्वामी शिवानंद आणि स्वामी शारदानंद बसले होते. जयरामवाटीतील या दीक्षादानासंबंधीची सगळी हकीकत त्यांना कळवण्यात आली. ती ऐकून स्वामी ब्रह्मानंद तर मान खाली घालून उभे राहिले. स्वामी शिवानंद आणि स्वामी शारदानंद देखील अगदी चूप बसले. स्वामी प्रेमानंदांनी थोड्या वेळाने दीर्घ निश्वास सोडला आणि अंतःकरण हेलावून येऊन ते हात जोडून म्हणाले, कृपा कृपा. या महिमामय कृपेनेच माताजी आम्हा सर्वांचे सदा सर्वदा रक्षण करीत आहेत. त्यांनी स्वतः कोणतं विषप्राशन केलं आणि पचवलं आहे ते आम्ही शब्दांनी सांगू शकत नाही. ते विष जर आम्ही घेतलं असतं तर आम्ही केव्हा जळून पोळून भस्म झालो असतो. शिवावतारात विषपान करून शिव नीलकंठ झाले होते. रामकृष्ण अवतारात अनेक लोकांची पापं आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे त्यांना कंठरोगाचं भूषण लागलं आणि शारदा देवींनी दुसऱ्याची पापं पचवून आपल्या सगळ्या शरीराचा भडका उडवून दिला. त्यांच्या सगळ्या अंगाचा एकसारखा दाह होत असे. इतकं असूनही त्यांच्या लीलादेहातील स्नेह स्निग्धप्रभा अविरतपणे आसमंत आलोकित करत होती. म्हणूनच तर ते हसत हसत म्हणाल्या, आणि काय रे, मग ह्या वेळेला ठाकूरांचं आगमन नुसतं रसगुल्ले खाण्याकरताच झालं होतं की काय? आयुर्वेदिक औषधांनी माताजींचा ताप थोडासा उतरला. सगळ्यांच्या हृदयात आशा अंकुरित झाली. नेहमीप्रमाणे या खेपेला देखील राधू, नलिनी, माकू आदी माताजींच्या भाच्या त्यांच्याबरोबर आल्या होत्या. राधूचा मुलगा बनूही त्यांच्याबरोबर आला होता. राधूची मूर्खपणाची वागणूक दिवसेंदिवस वाढतच चालली होती. माताजी इतक्या आजारी होत्या, पण राधूला त्याची काडी इतकीही पर्वा नव्हती. ती आपल्याच विचारात धुंद होती. आतापर्यंत माताजी तिचे अनेक अनन्वित प्रकार सहन करीत आल्या, पण आता मात्र त्यांनासुद्धा सगळं असह्य झालं. एके दिवशी एक भक्त स्त्री माताजींजवळ आली. तिच्याजवळ माताजींनी आपल्या अंतःकरणातील दुःख प्रकट केलं. काय सांगू तुला बेटी, या राधूपायी माझं सगळं गेलं. देह, धर्म, कर्म, अर्थ, काय म्हणून म्हणशील ते सगळं गेलं. पोराला तर ती मारूनच टाकणार होती. इथे आल्यावर सरलेच्या स्वाधीन केलं म्हणून ते वाचलं समज. शिवाय कांजीलालचा उपचारही चालू आहेच. त्याचवेळी डॉक्टर कांजीलाल माताजींची प्रकृती पाहण्यासाठी आले. तेवढ्यात राधूही आली आणि म्हणाली, माझा हात पहा बरं, खाली तो लोखंडाचा खांब आहे ना, त्यावर आपटला जाऊन तो सुजला आहे. कुठे कुठे खरचटून रक्तही निघालं आहे. डॉक्टर गेल्यावर माताजी दुःखाने म्हणाल्या, हाय हाय, माझ्या पोरीला केवढीही जखम झाली. बिचारी जन्मल्यापासून दुःखच भोगत आहे. काय त्राण उरला आहे तिच्या शरीरात. अरे ऐक बघू, कांतीलालला तिला नीट औषध द्यायला सांग. तिला लवकर बरी कर म्हणावं. अशाच प्रकारे योगमायेचा खेळ चालला होता.
एकदा एक भक्तस्त्री आपल्याला घडलेल्या दर्शनाबद्दल आणि अनुभूतीबद्दल एकांतात माताजींना सगळं सांगत होती. त्यांनी एकाग्र चित्तानं तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग त्या म्हणाल्या, आहा बेटी, नेहमी का तसा आनंद मिळत असतो? सगळं सत्य आहे, अगदी सत्य आहे, त्यात काही देखील मिथ्या नाही. बेटी, सगळं काही तेच आहेत, तेच प्रकृती आहेत, तेच पुरुष आहेत, त्यांनाच धरून राहा, सगळं काही प्राप्त होईल. भक्तस्त्री आपले अनुभव सांगू लागली. कधीकधी मध्यरात्री ध्यान करत असता एक ध्वनी ऐकू येतो. प्रायः तो शरीराच्या उजव्या बाजूतून निघत असल्याचं ऐकू येतं. कधीकधी मन जरा खाली उतरलं म्हणजे डाव्या बाजूतूनही तसा आवाज ऐकू येतो. थोडा वेळ विचार करून माताजी म्हणाल्या, होय, उजव्या बाजूनेच यायला पाहिजे. डाव्या बाजूने आवाज येतो तो देहभावामुळे येतो. कुंडलिनी जागृत झाली म्हणजे हे सगळे अनुभव येतात. उजव्या बाजूने जो ध्वनी येतो तोच चांगला. शेवटी मनच गुरु होतं. मन स्थिर करून कोणी 2 मिनिटं जरी ईश्वराचा धावा केला तर तेही चांगलंच आहे. आयुर्वेदिक औषधांनी ताप बरा होऊन जवळजवळ 2 आठवडे चांगले गेले, पण मग त्यांना पुन्हा ताप आला. शेवटी नाईलाजाने ॲलोपॅथिक उपचार सुरू करण्यात आले. हळूहळू माताजी अधिकाधिक ध्यानमग्न राहू लागल्या. त्या नेहमी उन्मनी अवस्थेत असत. जणू त्यांचं मन असीम ज्योती साम्राज्यात भराऱ्या मारीत होतं. ताप पुन्हा वाढू लागला. चैत्र महिन्यातली गोष्ट आहे. एक दिवस एक संन्यासी शिष्य माताजींजवळ आला आणि त्यांची ती अवस्था पाहून अतिशय दुःखाने म्हणाला, आई, ह्यावेळी तुम्ही फारच खंगला आहात. इतकं अशक्त झालेलं तर मी तुम्हाला कधीच पाहिलं नाही. माताजींना बोलताना सुद्धा त्रास होत होता. त्या अगदी हळूहळू बोलू लागल्या. होय बेटा, शरीर फार दुर्बळ झालं आहे. आता मनाला फक्त त्यांचीच ओढ लागली आहे. अन्न कशातही ते आता रमत नाही. हेच पहा ना, राधूवर माझा किती जीव होता. तिच्या सुखसोयीसाठी मी काय केलं नाही, पण आता माझी भावना अगदी उलट झाली आहे. ती आता समोरसुद्धा नकोशी वाटते. विचार येतो, कशाला ती येते आणि माझ्या मनाला खालच्या स्तरावर आणते. ठाकूरांनी त्यांच्या कामासाठी या सगळ्याच्या निमित्ताने मला इथे अडकवून ठेवलं होतं म्हणून मी राहिले, नाहीतर ते गेल्यावर माझं इथे राहणं शक्य तरी होतं का? माताजींना जणू आता श्री रामकृष्णांची हाक ऐकू येत होती. स्वेच्छेने पांघरलेली मायेची सारी आवरणं आता गळून पडत होती. त्या जणू महाप्रयाणाची तयारी करत होत्या. एके दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला त्यांना खूप सपाटून ताप चढू लागला. वरदा नावाचा सेवक नेहमीप्रमाणे त्यांच्या खाटेजवळ बसून त्यांना वारा घालत होता आणि त्यांच्या डोक्यावरून ओला हात फिरवत होता. माताजींनी मोठ्या प्रेमाने सेवक बालकाच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याच्या मुद्रेवर विषण्णतेची छाया पाहून त्या करुण स्वरात म्हणाल्या, हे शरीर गेल्यावर सर्व मंडळींना फार दुःख होईल, हे मला ठाऊक आहे. सेवकाचे डोळे भरून आले. खाली मान घालून त्याने स्वतःला कसंबसं सावरलं आणि मग तो म्हणाला, आई, हे सगळं काय बोलता आहात तुम्ही? औषध पाण्याने जर फायदा होत नाही तर आपली प्रकृती सुधारण्यासाठी ठाकूरांना सांगा ना थोडंसं. त्यांच्या कृपेने सगळं ठीक होऊन जाईल. मंद हास्य करीत माताजी म्हणाल्या, कोआलपाड्याला असताना मला इतका अधिक ताप चढत असे की बेशुद्ध होऊन मी अंथरुणावर कशी तरी पडले असे. पण शुद्धीवर आल्यावर या देहासाठी मी त्यांचं स्मरण करीत असे, तेव्हा मला तत्काल त्यांचं दर्शन घडत असे. तुम्हा लोकांकडे पाहून मधून मी ठाकूरांना माझ्या तब्येतीबद्दल सांगतेच, पण आता जेव्हा या देहासाठी मी त्यांचं स्मरण करते तेव्हा मला त्यांचं मुळीच दर्शन घडत नाही. मला वाटतं आता हे शरीर अधिक काळ इथे राहावं अशी काही त्यांची इच्छा नाही. तुम्हा सगळ्यांचा सांभाळ करण्यासाठी शरत आहे. सगळे उपाय थकले. रोगाचं मान दिवसेंदिवस वाढतच गेलं. कलकत्त्याचे सर्वात मोठे डॉक्टर नीलरतन सरकार यांना आणण्यात आलं. त्यांनी काळा आजार झाला असल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे औषध योजना सुरू झाली, पण ताप किंचित देखील उतरला नाही. दिवसातून 3-4 वेळा तापाचा खूप भर असे. तो पित्तप्रधान ताप होता, त्यामुळे सगळ्या शरीराची असह्य आग होत असे. माताजी म्हणत, असं वाटतं की शेवाळं असलेल्या तलावाच्या गार पाण्यात डुंबून राहावं. ते उन्हाळ्याचे दिवस होते. एक दिवस बर्फ आणायला फारच दूर जावं लागलं. इकडे माताजींना सपाटून ताप चढला होता आणि त्यांच्या सगळ्या अंगाची लाहीलाही होत होती. बर्फ कपड्यात गुंडाळून त्याच्यावर जेव्हा माताजींचा हात ठेवण्यात आला तेव्हा कुठे त्यांना थोडं बरं वाटलं. सेवकाला हाक मारून त्या म्हणाल्या, अरे रासबिहारी, कुठून आणलास तू हा बर्फ? इतक्या कष्टप्रद दुखण्यातही त्यांचं प्रेम सगळ्यांना लाभत होतं. एके दिवशी सकाळी सेवक डॉक्टरांकडे जायला निघाला. निघण्यापूर्वी माताजींकडे येऊन त्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. तेव्हा प्रेमाने त्या म्हणाल्या, हे बघ, खाऊन जा, परत यायला उशीर होईल. त्यांची प्रकृती पाहायला अनेक डॉक्टर आणि वैद्य येत असत. प्रत्येकाचं नाव घेऊन त्या स्वतः त्यांना फळं, मिठाई आदी द्यायला सांगत. एक दिवस आरामबागेतून 2 भक्त आले. अगदी हळू आवाजात माताजी त्यांना विचारू लागल्या, कसं काय, कुशल आहे ना बेटा?
माझ्याच्याने आता काही खाल्लं जात नाही, फार अशक्त झाले आहे. मग त्यांनी आपल्या गावाकडील सामान्य माहिती विचारली, तिकडे पाऊस पाणी कसं आहे वगैरे. मग मोठ्या प्रेमाने त्या म्हणाल्या, प्रसाद ग्रहण कराल ना. काही दिवसापूर्वी त्यांच्यापैकी एका भक्ताने रमणी नामक स्त्रीच्या हाती काही कच्ची ताडफळं पाठवली होती. माताजी त्या स्त्रीला ओळखत होत्या. अनेक पदार्थ घेऊन ती यापूर्वी बऱ्याच वेळा जयरामवाटीला देखील आली होती. तिच्या संबंधी त्या म्हणाल्या, रमणी केव्हा आली आणि गेली मला काही कळलं नाही. तापात माझी सगळी शुद्ध हरपली होती. तिला म्हणावं, वाईट नको वाटून घेऊस. काशी इथे स्वामी अद्भुतानंद फार आजारी होते. अंथरुणावर पडल्या पडल्या माताजी त्यांचं वर्तमान ऐकत होत्या. त्यांच्याबद्दल माताजींना फार काळजी वाटायची. काशीहून कुणीही आलं की लगेच त्या विचारायच्या, माझा लाटू कसा आहे. निर्माण मोहा माताजी हळूहळू मायेचा त्याग करून स्वरूपी लीन होत चालल्या होत्या. याच वेळी माताजींच्या तिसऱ्या भावाचा वरदाचा मृत्यू झाला. भयंकर न्यूमोनिया होऊन तो वारला. माताजींना तो केवळ आजारी असल्याचं सांगण्यात आलं. मृत्यूची वार्ता त्यांच्या प्रकृतीकडे पाहून गुप्त ठेवण्यात आली. तरी देखील माताजींना ते कळलंच. त्या म्हणाल्या, मला वाटतं वरदा आपल्याला सोडून गेला. मी पाहिलं की वरंड्याच्या कठड्याजवळ उभा राहून तो माझ्याकडे बघत उभा आहे. तेव्हा मग त्यांना सगळी हकीकत सांगण्यात आली. आपला प्रेमाचा भाऊ गेल्याबद्दल त्यांनी तेवढ्यापुरता शोक प्रकट केला. या घटनेनंतर थोड्याच दिवसांनी एक ब्रह्मचारी आला. तो जयरामवाटीत राहिलेला होता आणि तिथे त्याने माताजींची सेवा केली होती. माताजींच्या बंधूशी त्याचा चांगला परिचय होता. त्याच्याशी बोलताना माताजी म्हणाल्या, तू ऐकलंस का, वरदा आता या जगात राहिला नाही. माताजींच्या बोलण्यात शोकाचं नावसुद्धा नव्हतं. त्यामुळे चकित होऊन सेवक त्यांच्या तोंडाकडे पाहतच राहिला. तेव्हा माताजी पुन्हा म्हणाल्या, अरे जयरामवाटीचा खुदेचा बाप. इतक्या अलिप्तपणे त्या बोलल्या की माझा भाऊ असं देखील त्यांनी म्हटलं नाही. माताजींचं अपार्थिव मन आता हळूहळू स्वस्वरूपी लीन होत आहे हे आता दिवसेंदिवस अनेक लहान मोठ्या घटनातून प्रकट होऊ लागलं. त्या आता राधू आदीबद्दल मुळीच विचारत नसत. त्यांच्यासमोर कोणी आलं की विरक्तपणे त्या दुसरीकडे तोंड वळवत. स्त्री पुरुष सर्व भक्तांसाठी दर्शनादी बंद ठेवलं होतं. तरी देखील माताजींचं विशेष परिचित असे दोघे तिघी भक्त त्यांच्याकडे जात येत असत. गौरीमा, दक्षिणेश्वरची ती गौरदासी, माताजींची त्यावेळची सहचरी सेविका आणि ठाकूरांची शिष्या, गंगास्नान आटोपल्यावर रोज थोडा वेळ माताजींजवळ येऊन बसत. माताजींचं त्यांच्यावर फार प्रेम असे, फार कृपा असे. गौरीमा रोज येत. होईल ती थोडीशी सेवाही करीत. कधी पंख्याने वारा घालीत तर कधी तसंच काही अन्य कार्य करीत. माताजींना त्यामुळे बरं वाटत असे. पण एक दिवस त्या येताच एकाएकी माताजींचं भावांतर झालं. जरा कडक शब्दात त्या म्हणाल्या, मला शिवू नकोस. रोज इथे काय करण्यासाठी आणि पाहण्यासाठी येतेस. कशाला मला अशी त्रास द्यायला येतेस. असं एकदम काय झालं हे न कळल्यामुळे गौरीमा खिन्न झाल्या आणि चकित होऊन बघत राहिल्या. त्या कातर स्वरात म्हणाल्या, आई तुम्ही इतक्या आजारी आहात म्हणून काळजी वाटते, म्हणून रोज एकदा येऊन तुम्हाला पाहून जाते. थोडा वेळ शांत राहून मग माताजी म्हणाल्या, जरी आलीस तरी माझ्या खोलीत येत जाऊ नको. दाराच्या बाहेरून पाहून जात जा. काही बोलत जाऊ नकोस. गौरीमांच्या तोंडाला जसं कुलूपच लागलं. रडत रडत त्यांनी निरोप घेतला. त्यानंतरही त्या रोज येत, पण माताजींच्या खोलीबाहेर बसून आपल्या हृदयातील दुःख डोळ्यावाटेल जडणाऱ्या अश्रूंच्या रूपाने प्रगट करीत. माताजी सगळं पाहत असत, पण त्या अचल अटल निर्विकार होऊन पडत राहत. एकामागून एक सगळे मायपाश त्या तोडत होत्या. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.